गुड मॉर्निंग गाईज. तर आम्ही आज आलो आहोत बाहेर. आज ब्लॉग बाहेरनं चालू होतोय. कुठं आलो आपण आज? आज आम्ही आलेलो आहोत मुळशीला. हा, हडशी हडशी टेम्पल जे आहे मुळशीत, तिथं आलो आम्ही आज. तर थोडं दाखव त्यांना किती मस्त व्ह्यू खूप व्ह्यू मस्त आहे, दाखवते मग. तर व्ह्यू बघा किती छान आहे मागचा गाईज. आणि हे दोघं टाइमपास करत आहेत. आउटफिट काय बघायचं? कालचा ड्रेस घातलेला आहे मग. काल घेतलेला आहे, काल घेतलेलं मग काय, काल थोडे. तर आज हा पूर्ण ब्लॉग तुम्हाला आज पूर्ण आम्ही बाहेरच असणार आहे. तर आता आम्ही हडशी टेम्पलला आलोय. तर आम्ही दाखवतो कसं. मग खूप मस्त मंदिर आहे. आम्ही ऑनलाईनच बघितलेलं की जवळपास काय म्हणून आम्ही इकडे आलो. वन डे पिकनिक स्पॉट. हा, पुण्यापासून खूप जवळ, एक दीड तास लागतो फक्त. आणि पुढे आम्ही मुळशी डॅम आणि तिकडे पण जाऊ. तिकडचा पण व्लॉग आम्ही घेऊ. तर व्लॉग कंटिन्यू करा. चला चला बघत राहा. बघा हे कालची घेतलेली शॉपिंग आज लगेच सुरू झालं हिचं. ऑब्विसली म्हणता येते लगेच. तुम्ही बघा एक नंबर इकडे वातावरण, व्ह्यूज, झूम डेकोरेशन देखो गाईज. मंदिर परिसरात ड्रोन सक्त मनाई आहे. तर जे ड्रोन आणत आहे त्यांनी सक्त मनाई लक्षात घ्या. खूप सुंदर आहे मित्रांनो इकडं. तुम्हाला जर एक दिवसासाठी यायचं असेल पिकनिकसाठी तुम्ही येऊ शकताय हडशीला. हडशी टेम्पल, तिथं तुम्हाला ॲडव्हेंचर पार्कसुद्धा आहे. म्हणजे ज्यांना ॲडव्हेंचरस करायचे असतील ते सुद्धा आहे. तुम्हाला मी दाखवतो. ॲडव्हेंचर्समध्ये खूप मस्त मस्त आहे ते. आणि सगळ्यात भारी एक नंबर म्हणजे मंदिर एवढं सुंदर आहे ना इथलं, एक नंबर आहे. तर कोण कोण आलं होतं हडशीला त्यांनी कमेंट करा. आणि पुण्यापासून जर तुम्ही येत असाल तर 1-1.5 तासाचंच अंतर आहे. आणि रोड वगैरे सगळं व्यवस्थित आहे, तर काय प्रॉब्लेम नाही येणार. 4 व्हीलरचे वगैरे कुठलीही व्यवस्थित आरामध्ये येऊ शकते. एकदम मस्त आहे. आता मी तुम्हाला दाखवतो इथले थोडेसे ग्लिम्स, थोडेसे शॉर्ट्स तुम्ही बघून घ्या, मस्त आहेत. तर बघा इकडं वातावरण पण खूप छान आहे. हे सगळे इथे ॲडव्हेंचरस पार्क पण आहेत. आणि इथे बघा साईबाबांची मूर्ती पण खूप सुंदर आहे. तर ही आमची वन डे ट्रिप असणार आहे आज. बघू शकता इकडे बघा, इकडे ॲडव्हेंचर पार्क आहे बघा. इकडे पूर्ण ॲडव्हेंचर पार्क आहे इकडे. बदक पण छान आहे बघा. हा बदक बघा किती छान आहे. म्हणजे इथला बदक बघा, इथला हे बघा, हा वाला बदक साईबाबांचं म्हणते. आज एक नंबर क्यूट दिसते तू, सगळ्यात भारी आज दिसते माझी बायको. क्यूटशी माझी बायको दिसते आज, छोटी बायको. इथं मस्त आहे ना, किती सुंदर आहे यार. बघा साईबाबांचं दर्शन घ्या, मस्त आहे. मोठे म्हणजे मंदिर खूप, काय बोलतो आपण, एकदम सुटसुटीत, एकदम खूप जास्त क्लीननेस खूप जास्त आहे. आणि शेजारी तुम्ही जर ट्रेकिंग पण आवडत असेल तुम्ही ट्रेकिंग पण करू शकता. हिडन जमीन पुणे आपण म्हणू शकतो. हडशी मी तुम्हाला दाखवतो आता, पण पुढून जाऊयात अक्षू. वर्षाला किती सुंदर गार्डन आहे बघा. हे खूप सुंदर आहे यार, मस्त आहे. काहीच नाही, प्रॉपर यांनी केलेलं आहे. फॅमिली टाइम आणि फ्रेंड्स मध्ये, फॅमिलीसाठी सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे हा. इकडं बघा, इथला व्ह्यू बघा, एक नंबर. वाव, किती सुंदर आहे ना. चला, मस्त आहे ना, किती भारी मंदिर आहे. वातावरण पण छान आहे. मागो ढग आलेत पूर्ण, असं वाटतंय भारी. वाव, व्हॉट अ व्ह्यू, एक नंबर आहे भाई. मजा तर आली है ना. थोडस छान आलंय, किती सुंदर झालं मंदिर. वातावरण पण सुंदर आहे, मंदिर तर अति सुंदर आहे यार. असं वाटतं एकदम आपण डोंगरावर आहे ना, पूर्ण हा वरती आलेलं आहे आपण पूर्ण. छोटीशीच कमळ आहेत. फुल्ली नाही. वाव, कडवा पडतो.
सुंदर मंदिर आहे यार. छान मंदिर आहे. काढा फोटो मला. मस्त मंदिर आहे. साईबाबांचं मंदिर. हा मी तेच बोलत त्यांना. बघे किती मस्त बदक छोटे छोटे क्यूट क्यूट. वाव किती मस्त आहेत ते. मस्त आहे. एक नंबर आहे यार इकडचं. मस्त विजिट प्लेस आहे. खूप सुंदर. तर आमचं दर्शन झालं मस्त. खूप पीसफुल मंदिर आहे. गर्दी वगैरे काहीच नाही. एकदम मस्त दर्शन झालं. लगेच झालं म्हणजे कारण लाईन वगैरे काही नव्हती. पण लवकर आलो होतो ना आपण त्यामुळे. हा लवकर आलो आम्ही. खूप लवकर आलो. आणि खूप पीसफुल मंदिर आहे आणि खूप मोठा परिसर आहे याच्या आजूबाजूला. खूप मोठं पाहण्यासारखं भरपूर आहे. तुम्ही पावसाळ्यात आला तर खूप छान आहे. हो आता पाऊस पण चालू बघू शकता तुम्ही. थोडा थोडा पाऊस चालू आहे पण खूप मस्त मंदिर आहे. तुम्ही पण येऊ शकता. बदक बघा. बदक हे बघा. हा बदक बघा. आणि अजून एक बदक दाखवतो तुम्हाला तिकडे. काय हा वाला. तुम्ही बसा पुढं पण. हो एक नंबर. मी येतो पुढनं. अक्षय एक नंबर मंदिर आहे. खूप छान वाटतं. एकदम भारी वाटतं. फ्रेश वातावरण. आता जस्ट पाऊस पडून गेलाय. पाऊस पडून गेला तर असलं मस्त अजून भारी वाटतंय. यश. आता पुढे कुठे जायचं आपल्याला? आपण आता नाश्ता करूया. नाश्ता करूया थोडासा मग परत बघूया मुळशी कुठे. डॅमला मुळशी डॅम किंवा इथं लेक पण आहे यांचा हर्षीचा लेक. हर्षिलेकला हा तिथं पण बघूया. आणि तुम्ही नक्की विजिट करा. टेम्पल खूप सुंदर आहे यार. म्हणजे कपलसाठी फॅमिलीसाठी तर एक नंबर आहे. एक नंबर आहे. खूप छान आहे मंदिर. हा तुम्ही बघू शकता. एकदा थोडंसं अजून दाखवतो तुम्हाला. नो घाई नो गर्दी ना काही. एवढं शांत वातावरण आहे. आज एवढं सुट्टी असून पण एवढं शांत वातावरण आहे. आज संडे असून पण एवढी गर्दी नाही. हिडन जेम म्हणू शकतो आपण याला. खूप सुंदर आहे. मी बघा माझ्या पाठीत थोडं मंदिर दिसेल तुम्हाला. मस्त आहे. तुला काय म्हणायचं अजून? कसं वाटलं तुला? एक्सपिरियन्स कसा आहे? असं वाटतं बरं झालं आलं. बरं आलं. बरं आधी का नाही आलं असं. एवढं सुंदर वातावरण आपण आता तरी म्हणजे एवढ्यात नाही पाहिले. खूप सुंदर आहे. खूप मोठा area आहे. चला आता नाश्ता करूयात हा, चला थोडंसं. मग पुढे तुम्ही कंटिन्यू करा ब्लॉग. नंबर वातावरण आहे. मस्त मंदिर. सिद्धिविनायक गणपती. नाही घेतलं त्यातलं. कटच झालं तर. एक्सपोचा काय विषय नाही तुला. ॲडव्हेंचर पार्क आहे. टायमिंग 9 to 6 मॉर्निंग 9
विनिंग 6. चला तुमचा ॲडव्हेंचर पार्क दाखवतो. ओहो ॲडव्हेंचर पार्क. घोडे फिरतात मग मी. हळू स्लिप होशील. हळू ये. स्लिप होने के लिए वैसी ॲडव्हेंचर पार्क आहे. तुमची छोटी मुलं असतील तर त्यांच्यासाठी बेस्ट जागा आहे. परफेक्ट वन डे पिकनिक. येस परफेक्ट आहे. एका दिवसासाठी चांगलाच आहे पण हो. छोटासाच आहे ॲडव्हेंचर पार्क पण इट्स ओके. लहान मुलांना काही प्रॉब्लेम. चिल्ड्रन वॉटर बोर्डिंग 150 रुपीज. इथे बघा तिकीट्स आहेत तुम्ही बघू शकता. तुम्हाला जे काय करायचं असेल तर तुम्ही कधी यायचं असेल तर किती रुपये कशाला घेतात असं लावलेलं आहे. गो कार्टिंग आहे का इकडे? गो पार्टी आहे की ट्रॅक आहे की बाईक राईड आहे. बाईक राईड आहे तो. बाईक राईड आहे. फोर व्हीलर बाईक. तर हा ब्लॉग इथेच एंड होत आहे. पार्ट 1 होता तो ऍक्च्युली. आम्ही एका दिवसात 1 डे ट्रिप मध्येच तीन तीन स्पॉट spot cover कव्हर केलेत केले होते. आम्ही. तर पहिला स्पॉट होता तो आपला मंदिर हडशी टेम्पलचा होता. आता दुसरा जो 2 स्पॉट असणार ते पुढच्या पार्ट 2 मध्ये तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये आम्ही हडशी लेक आणि पवना लेक हे दोन्ही लेक कव्हर केलेले आहेत. खूप मोठा ब्लॉग होता म्हणून आम्ही 2 पार्ट मध्ये त्याला डिस्ट्रीब्यूट केलंय. तर पुढचा ब्लॉग पण नक्की बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही video कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा Comment की पण करा. तुम्हाला कसा वाटला ब्लॉग. आणि तुम्ही या टेम्पलला कधी व्हिजिट केलंय का ते पण कमेंट करा. आणि 1 डे ट्रिप मध्ये तुम्ही पण हे असं करू शकता. नसेल गेला तर तुम्ही नक्की जा. खूप Visit सुंदर करा. मंदिर आहे. छान खूप आहे. आणि छान आता आहे. तर जास्त पाऊस पडला अजून भारी वाटणार आहे. एकदम मस्त. ते पूर्ण लेकला पाणी वगैरे खाली येणार आलेलं आहे. एकदम. हा, पूर्ण. तर नक्की व्हिजिट करा आणि पार्ट 2 पण बघा. येस Bye. कंटिन्यू करा.